राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे वाट पाहणारे शेतकरी असणार आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि गुड न्यूज आता समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सुमारे 2,000 रुपये 93 ते बघा 1 लाखापेक्षा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज हे पैसे जमा झालेले आहे। कारण की बघा मंत्रिमंडळात झालेला हा निर्णय असणार आहे। आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो आता एका क्लिकवरती सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे देखील जमा झालेले आहे। आता बघा महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी हे महत्त्वाचं आणि दिलासा देणारा आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। आणि त्यामुळे बघा अतिवृष्टीमुळे झालेलं जे काही नुकसानी भरपाईची मदत असणार आहे त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार। बघा अतिवृष्टीचे तब्बल 14 ते 15,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। ही आता रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा अतिशय आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिला। फडणवीस यांनी आता पत्रकारांशी बोलताना एकदम स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे 3 दिवस या मदतीचे पैसे टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा तिसरा टप्पा अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे क्रेडिट होणार हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे। त्याचबरोबर हे पैसे नमो शेतकरी योजनेचे जे काही शेतकरी आतुरतेने वाट बघत होते त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा ठरणार आहे। बघा त्याचं कारण सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। गेल्या 20 दिवसांपासून राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती। त्या काळात कोणतेही सरकारी योजनेचे पैसे थेट जमा करता येत नव्हते। त्यामुळे शेतकरी योजनेचं जसं की आता जे काही PM किसान योजनेचे थांबलेले थकीत हप्ते होते त्यांचं देखील पैसे क्रेडिट झाल्याची जी काही सुविधा होती ते बंद करण्यात आलेली होती। अतिवृष्टी मदतचे पैसे थांबवण्यात आले होते। आता या मदतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सरकारने लगेच जोरदार इथं हालचाली सुरू केल्या। फडणवीस यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना थेट भाषेत आदेश देऊन टाकलेला आहे। बघा 3 दिवसात प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचतील हे त्यांनी आता सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो इथं तुम्हाला टेन्शन घ्यायची इथं गोष्टच नसणार आहे। कारण की बघा या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये ते मिळणार आणि त्या व्यतिरिक्त अतिवृष्टीचे पैसे हे देखील तुम्हाला या हप्त्यासोबत मिळणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्याला जर का मोबाईल नंबर लिंक असेल तर लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होण्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसांमुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। त्या नुकसानीची भरपाई शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की आमच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे हे कधी मिळणार। आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता अतिवृष्टीसाठी प्रति हेक्टरी 21,000 पासून तर 25,000 रुपयापर्यंत आणि नमो शेतकरी योजनेचे तर 2,000 रुपये म्हणजे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे तर तुम्हाला 100% मिळणारच आहे। शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे आजचं अपडेट आपण पाहून घेऊया, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो तर बघा महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांना पैसे जमा होतील, उद्या 11 जिल्ह्यांना आणि परवा उरलेल्या 10 जिल्ह्यांना पैसे इथं 3 टप्प्यांमध्ये जमा होतील। अशा प्रकारे पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। DBT म्हणजेच बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो आता पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे हे देखील तुम्हाला नक्की बघायचं आहे। दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला, तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला हे तुम्हाला नक्कीच पाहावं लागणार आहे। जेणेकरून तुम्हाला बघा पहिल्या टप्प्याचं वितरण हे 1 ते 2 दिवस चालत असते, दुसऱ्या टप्प्याचं वितरण 2 ते 3 दिवस चालणार आहे आणि तिसऱ्या टप्प्याचं वितरण देखील त्यामध्ये भरपूरसे म्हणजे दिवस निघून जात असणार आहे। तर तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे मिळणार, कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार हे तुम्हाला आता बघा मी पहिल्या टप्प्याची, दुसऱ्या टप्प्याची आणि तिसऱ्या टप्प्याची यादी सांगितल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा त्यामध्ये बघायला मिळणार आहे। संपूर्ण सविस्तर अपडेट याच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे, त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। आता बघा वेगवेगळ्या अशा अफवा देखील सुटलेल्या आहेत, त्यावर तुम्हाला बळी पडायचं नाही। कारण की बघा या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने थेट सांगितलं अशा खोट्या संदेशावर अजिबात विश्वास ठेवू नका। सरकार जेव्हा अधिकृत निर्णय घेतो तेव्हा GR काढतो तेव्हा सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं इथं ठरवलं असतं। आता बघा सरकारकडून येणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्या। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच
आता सरकारने पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे 21 पासून तर 25,000 रुपयेपर्यंत प्रति हेक्टरी हे देखील तुम्हाला मिळणार आहे. आणि 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत हे देखील तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार, हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो किंवा अतिवृष्टीची मदत असो, इथं बघा हे सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु त्यासाठी काही कामे हे देखील तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला देखील पैसे जमा होणार नाही. आता ते कामे कोणती असणार आहे जे तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे आणि इम्पॉर्टंट असणार आहे की जे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. बघा, पहिलं काम म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून घ्या. त्या व्यतिरिक्त बघा, कर्जमाफीची सुद्धा एक अपडेट आलेली आहे समोर. आता बघा, कर्जमाफीची जर का तुम्ही वाट बघत असाल तर कर्जमाफीची प्रक्रिया हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. बघा, सरकारने सांगितलेलं होतं की 30 जून 2026च्या अगोदरच तुमची कर्जमाफी करणार. तर आता त्यांनी 100% कर्जमाफी केली. मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं होतं. आता सर्व जिल्ह्यांमध्ये आता जे काही पात्र जिल्हे असणार आहे त्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे गोळा करणं हे आता सुरू झालेलं आहे. तुम्हाला तुमचे जे काही बँक असणार आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. तुमचा 7/12, 8 फार्मर ID, बँक पासबुकचं जे काही खात्याची झेरॉक्स असणार आहे ते, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लवकरात लवकर झेरॉक्स काढून तुमच्या बँकेमध्ये सबमिट करायचे आहे. कारण की कर्जमाफीची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. कर्जमाफीची जर का तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर त्या देखीलसाठी आता महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, आता नमोचा हप्ता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे हे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. पात्र जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की लगेच मी तुम्हाला पात्र जिल्ह्यांची यादी सांगत आहे. पहिला जिल्हा असणार आहे रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, सोलापूर, जालना, लातूर. त्यानंतर बघा परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील तुम्हाला पैसे जमा होणार. हे देखील आता सरकारने सुद्धा या पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर करून टाकलेली आहे. बाकी बघा, 2 टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये यादी येणार ती यादी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.